काल राती दोनापावला जाल्ल्या भिरांकूळ अपघातान दुचाकीचेर फाटल्यान बशिल्ल्या चलयेक मरण आयले, जाल्यार दुचाकी चलोवपी आयसीयूंत आसा। कारीचो धपको दुचाकीचेर बशिल्ल्यान ह्या भिरांकूळ घडणुकेंत रुपांतर जालें। पिडेस्ताची घरची पुलिशेंत पावतकच पुलिसांची हलगर्जीपणाक तांकां तोंड दिवचें पडलें। ह्या पुलिसांच्या घाळपणांचेर घरच्यांनी खर तिडक आनी खंत उक्तायली। कार चालक बरोच स्पिडीन आशिल्ल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आसा। खंय ह्या धपक्यान दुचाकी एके वाटेन जाल्यार दोगांय जळमाळाक शेवटून पडिल्ली। फाटल्यान बशिल्ल्या चलयेक मरण आयले, जाल्यार दुचाकी चलोवपी तरणाटो हॉस्पिटलांत जीण मरणा कडेन खेळ खेळटा। I am Arun Kumar daddy. Last night we got a call from the HR from Siddharth Goa. They said that your son is met with the accident. Please come to Manipal Hospital. Then we came at 1 o'clock. By 1 o'clock we came, and we saw along with my son one more girl. So my son is a rider. Riding. Yeah. Okay. So how is his condition now? Now we got some multiple fracture. It will take some time. After 48 hours only they will come to know. The Doctor had given the 48 hours. 48 hours time. Then today also I met with the doctor. I spoke to the doctor. He is saying that we will let you know after 48 hours. Then we have to take another MRI scan. Then only we will come to know what is the process. So when I went to, we will give the complaint. only complaint. They have not done any FIR. They said it will take some time. They said. Achha. Yeah, it is a long process is there, but we have to take process one by one. We have to do it. He is still in the ICU, I guess. Yeah, he is still in ICU. ते आता मी दीक्षाचा कजन भाऊ आहे। आम्ही रात्री आम्हाला फोन केले होते की असं असं झालं आहे म्हणून आम्ही आलो इथं। त्याच्यानंतर एक अर्ध्या तासामध्ये तिचे डेट झाली। त्याच्यानंतर आम्ही जे बी हे केलं खाली विचारलं कसं काय काय झालं। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेलो। पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी FIR लिहून घेतले। त्याच्यावर परत तो जो गाडी चालवत होता ना 4 व्हीलर, त्याने त्याच्यावर काय ॲक्शन घेतली का नाही तो अजूनपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये आहे का नाही ते आम्हाला त्यांनी सांगतच नाहीत पोलीस। ती लोक बोलतात की आम्ही त्याला अरेस्ट केलं, तर तो अरेस्ट केलेला नाही आहे अजून तरी काय। आपल्याला आम्ही गेलो 2-3 वेळा गेलो, त्याच्यानंतर ते बोलतात तो आमच्या कस्टडीमध्ये आहे। हो, ते दाखवणार नाही तुम्हाला ते कस्टडीमध्ये आहे म्हणून। ते तुम्हाला ते हे दाखवणार की बाबा त्याला अरेस्ट केलेलं आहे। अरेस्ट केलेलं आहे खरं, त्याने आमच्यासोबत चांगलं हे करायला पाहिजे ना। माझी बहीण हे झाली हां, तर आम्ही असंच काय टाईमपास करायला जात नाही तिथं पोलीस स्टेशनमध्ये। जे पोलीस स्टेशनमध्ये जे बाहेर जे कॉन्स्टेबल बसलेले आहेत तिने आमच्यावर असे उडवाउडवीची उत्तरं देतात। हां, आम्हाला काय माहीत नाही इथं, ते आमच्याकडे काय नसतंय। हां, तुम्ही PIला जाऊन भेटा, PI तुम्हाला सांगाल। तर कॉपरेट करत नाही, कोऑपरेट नाही करत। हां, पोलीस कॉपरेट नाही नाही करत। करत। काय काय तुम्हाला प्रश्न केले ते लोकांनी तुम्हाला? प्रश्न काही केले नाही, फक्त विचारले। ते बोलले तुम्ही डायरेक्ट PIला जाऊन भेटा। PI सांगू शकते की त्याला अरेस्ट केलं आहे का नाही, किंवा कुठं ठेवलं आहे। आणि ते रात्रीचं तो असं रेड नंबर प्लेट चालवणं चुकीचं आहे। एक किती वाजता ॲक्सिडेंट झाला? ते अराउंड 11। काय म्हणता तुम्ही? राईट नंबर? रेड नंबर प्लेटचं ते व्हेकल घेऊन राईड करत होता ना, असं चुकीचं आहे ना। असं सगळ्यांना तो असं गाडी देत असले तर मारच सुटल ना। आणि त्यांच्यानंतर कोण जो मुलगा आहे ना तो पण दाखवत नाही की ह्यानंच हे केलं आहे करून असं। तुम्ही म्हणता की रेड नंबर प्लेट कुठं हे करू शकत नाही ना, ते आपल्या शोक हे भागवण्यासाठी असं मोकळ्या रोडला ते रात्रीचं फुल स्पीडमध्ये ते गाडीची हालत अशी झालेली आहे। तर माझी बहीण अशी बोलायचं ह्याच्यात नाही। गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू।